क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर व खर्डे दिगर या शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर किशोर पवार व सूर्या समूहाचे संचालक किरण निखाडे यांनी काठरे आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात 60 विद्यार्थ्यांना तसेच खर्डे दिगर आश्रमशाळेत 40 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तेथील शिक्षक यांनी मुलांना शाळेत आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यासाठी आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुदाम भोये व बिरसा आर्मी तालुका अध्यक्ष पुंजाराम खांडवे यांना सांगितले असता त्यांनी सूर्या विविध उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे व जयदर येथील सरकारी दवाखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर किशोर पवार यांना सांगताच त्यांनी पहिलीच्या वर्गासाठी लागणारी मिक्स वही व अंकलिपी उपलब्ध करून दिली। तसेच भविष्यात शालेय विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित होण्यासाठी कोणतेही मदत करण्याचे आश्वासन दिले। त्यावेळी लहान लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता। यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुरेश गायकवाड, रुपेश वराडे, रुपेश गायकवाड, जाधव सर, पालवी सर, कांबडी सर, बागुल सर, ठाकरे सर, सर्व शिक्षक वृंद यांनी डॉक्टर किशोर पवार व उद्योजक किरण निखाडे व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले। प्रतिनिधी पुंजाराम खांडवी, पुणत खोरे, कळवण। जसं एखाद्या छोट्या लेकराला किंवा छोट्या पक्षाला मोठ्या पक्षाला उन्नतीचं कार्य करण्यासाठी त्याला मदत करतोय, तशी या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये झेप घेण्यासाठी मुलाचं वाटप तुम्ही देत आहे। पुन्हा एकदा आम्ही सगळेजण आपले आभार मानतोय आणि मी पुढचं काय करतो काटून देऊ मग बोलू का? हो बोला। मी नाही तुम्हाला 2 मिनिटात कॉल करतो। सर्वप्रथम आज तुम्ही या ठिकाणी आमचं काही आज वक्तव्य या ठिकाणी केलं आमच्याविषयी, तर खूप जास्त प्रमाणात ते वक्तव्य झालेलं आहे असं मला वाटतं। सरांचा आमची भेट झाली पीओ कार्यालयामध्ये आणि खाली बसलो होतो चहा वगैरे घ्यायला। चहा घेत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला 64 पट संख्या झाली पहिलीची आणि आम्हाला वयांची गरज आहे, 4 वगैरे मिक्स वही आणि अंकलिपीची गरज आहे। खरं सांगायचं म्हटलं पुंजाराम खांडवे असेल किंवा सुदाम भोये असेल, हे आर्थिकदृष्ट्या सक्षम अजिबात नाही, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की कोणतरी आम्हाला मदत करेल। मग त्याच वेळेस आठवलं की सरांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे सरांचा, आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा तर आम्ही त्यांना फक्त एक रिक्वेस्ट केली, सर एक आमची एक म्हणणं होतं, तुम्ही जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ते आपलेच आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही मदत करू शकता का? ते बोलले काय ते सांगा। म्हटलं काही नाही, एक वही पाहिजे आणि अंकलिपी पाहिजे। त्या मिनिटाला ते तयार झाले। त्यांनी या ठिकाणी वह्या आणि अंकलिपी आणि त्याच्यासोबत पेन्सिल पण त्यांनी स्वतःहून आणून त्या ठिकाणी दिली आहे। लग्नाचा वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे आणि सामाजिक चळवळीमध्ये कसं काम केलं पाहिजे, आमचे स्टेटस बघतात आणि स्टेटस बघितल्यानंतर आम्हाला त्या माध्यमातून काय चुकलं, काय बरोबर आहे आणि काय केलं पाहिजे यासाठी काय मार्गदर्शन पवार सरांचं आम्हाला असतं। आता एक 8 दिवसापूर्वी आपल्या जे काही महिला वर्ग त्या ठिकाणी येत असतात ऑपरेशनसाठी, डिलिव्हरीसाठी, त्यांना पिण्यासाठी पाण्याचे त्यांची तळमळ होती, मार्च पासून तळमळ होती, पण ते नियोजन लागत नव्हतं आणि मग ते वरिष्ठांना सांगू शकत नाही। जसं तुम्ही या काही गोष्ट वरिष्ठांना सांगू शकत नाही, पण आमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो। आम्हाला त्याचा कुठल्या प्रकारचा दबाव नसतो। सरांनी कानात सांगितलं की तुम्ही टीएमओशी चर्चा करा। लगेच टीएमओला फोन लावला, टीएमओला म्हटलं आमच्याकडे पाण्याची क्षमता म्हणजे पाणी खराब भेटते प्यायला, तुम्ही काहीतरी नियोजन करा। त्याच मिनिटाला सरांना फोन आला, त्यांनी सांगितलं की आपण ह्या अकाउंटचे पैसे ह्या अकाउंटवर टाकू आणि तुम्हाला गार पाणी आणि त्या ठिकाणी फिल्टराइज पाणी ते तुम्हाला या ठिकाणी भेटेल। अशा पद्धतीचं नियोजन आपण जर सगळ्यांनी ठरवलं, जसं यांनी सरांनी सांगितलं, बाबुल सरांनी सांगितलं की ही गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे। आतल्या बऱ्याचशा गोष्टी असतात, आम्ही काम करत असताना परिवहन महामंडळाचं म्हणजे बस महामंडळामध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर शिक्षणामध्ये काय प्रॉब्लेम आहे, पाटबंधाऱ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जे शिक्षक लोक आहात ना, हे एक व्यक्तीचा आहात, एक माणूसच आहात आणि माणसाला काही ना काही अडचणी असतात आणि ह्या शाळेवरती 100% सांगतो तुम्हाला की प्रत्येकाची मानसिकता शिकवण्याची आहे, मुलांना घडवण्याची आहे। त्याच्याबद्दल
मी मनापासून आणि आमची सगळी टीम मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामध्ये जे ऊर्जा आहे ना, तुमच्या शाळेमध्ये शिकवण्याची जी ऊर्जा आहे ना, ती इतर ठिकाणी मला पाहायला भेटली नाही. या शाळेमध्ये येत असताना एक ऊर्जा निर्माण होते. ज्या ज्यावेळेस आम्ही येतो पालक मेळाव्यामध्ये असतो त्या ठिकाणी तुमचं काम त्या ठिकाणी दिसत असतं आणि मुलांना काय अपेक्षित आहे याचं तुम्ही काम प्रत्येक वेळेस करत असतात. आम्ही पण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.